नमस्कार दोस्तांनो, बघा काल आणलं दवाखान्यातनं 3 सलाईन लावल्या बघा. सकाळ संध्याकाळ सलाईन चालू आहे त्या. आता बघा अजून जायचं बघा, अजून काय खाल्लं नाही बघा, फक्त थोडा शाबू घेतलाय. बाकीची तोंडाला कसली चव येईना. लय टेन्शन घेतलं हो, काय सांगायचं आहे. घरातल्या सगळ्या लोकांना त्रास दिला. कसं झालं म्हणजे काय, ही रागात कमी पडत होतो. रागात कमी पोचत असल्यामुळं तिला चिडचिडपणा जास्त यायचा. आम्ही म्हणतो हे मुद्दामच करते का. एकदा दवाखान्यात नेऊन दाखवून आणलं बघा. आता सकाळी अजून 3 सलाईन्या आणि संध्याकाळच्या 3, असा 5 दिवस कोर्स करायचा आहे बघा. गोळ्या पण दिली त्या, खायला तर कायच खावटना म्हणजे ती. आता सफरचंद केळं घेऊन येते. काल येताना घेऊन येतो म्हटलं तर नको म्हणली. चला घरी जायचं पडदिशी. सलाईनच्या तंद्रीत हो, काय खायचं. ही बुलेटची चावी अगोदर दिली असती तर टेन्शन आलं असतं का सांग बर. लय 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 धिंगाणा केला हो, काय सांगायचंय. आणि आता तुम्हाला सांगतो आईने सुखी आली. तुम्हाला माहितच आहे की आता बाजरी आपली काढायला आली आहे. आणि आता बाजरी काढायच्या वक्ताला जरी घरातली माणसं सगळी अशी झाली. बापूला बी रात्रीपासून इतका ताप आलाय, बोलायचं काम नाही. डोक्यापासूनच ताप आलाय. सर्दी खोकला आणि तापण भयानक ताप. त्याला बी आता बघा दवाखान्यात घेऊन चाललोय. ती पण झोपलाय बघा. आता त्याला उठवतो आणि जातो बघा. आता गाडीवर आता काय करायचं. आजारी पडल्यानंतर लय टेन्शन हो. मनाची तर चिडचिडी इतकी होती आहे की बोलायचं काम नाही. कालच्या जनावर बघा दावणीला पडली बांधून. हाय चुलत्याची बाजरी खुडाय चालू आहे आणि ती बाजरी कापून जात ना. काय करायचं, एवढ्या जनावराला घालायचं तर काय. वाळी वैरण आहे आणि ज्वारीची वैरण तोडली खाई ना तीच. कसं झालं माहिती आहे का, रानात आता ओलं खाया सोकली आणि ओलं खाया सोकल्यामुळे त्यांना वाळलं खाऊ वाटणं हो. अशी परिस्थिती झाली बघा. दुखणं आजार, शरीराचा आजार बरा होतो पण मनाला लागलेला आजार कधीच बरा होत नाही. काय सांगायचं दोस्तांनो, मला तर आता घरात इतकं काम पडतंय बोलायचं काम नाही. सकाळी दिस उगवल्यापासून जनावरांचं लाटझोड बघा. शान काढायचं, वाडा लोटायचा, दूध काढायचे, घालायचे. आता ह्यांना दवाखान्यात घेऊन जायचं. लय कुटाणा झालाय बघा. पण आता काय करायचं. मस्त आता टेन्शन डोक्यावरती आहे, ओझ आहे. सांगून तर फायदा काय. कमी खायचं. जेव म्हणलं का जेवायचं नाही. दिवसभर उपाशी राहायचं. काय सांगायचं. लय म्हणजे लय हाल चालू आहे. आता बाजरी काढायला आली. बाजरीला काढायला एक माणसं भेटणार. कसं असतं, घरातली माणसं असली की तुम्हाला सांगतो काम जलद होते. असू दे आता 2-3 दिवस जरा लेट होईल म्हणायचं. ही सगळी बरी झाली ना मग काय टेन्शन नाही. मग काय तुम्हाला सांगतो, बाजरी 2-3 दिवसात लगेच खोडायची होती. काय करायचं. अगं बाजरी काढून लागायचं इथे का नाही पुन्हा बघा. तिला बोलायला सुद्धा अवसान नाही. म्हणजे तोंडातनं शब्द सुद्धा लय निघत नाही बघा. काय करायचं. चव तर काहीच लागे ना. हसायला फक्त येते, हसायला. सैल बरे द्यायला सैल म्हणजे आता आजारी म्हणताय बाजरी खोडा येते का हसून. अगं 4 दिवसानं उशिरा काढायची. तुला का आता लगेच चल म्हणलंय का. आधी दुखण्यातनं बरं व्हायचं, आजारातनं बरं व्हायचं आणि मग जायचं म्हणलं. आणि मी पण हाय घे रोजगार लावायची ती. मग काय एवढी बाजरी, 4 एकर बाजरी घरातल्या माणसाला होईल का सांगा मित्रांनो.
आणि आता तुम्हाला माहित आहे गणपतीचा आता सीझन आलाय आणि गणपतीत पाऊस पडतोच. गणपती पाऊस घेऊन येतोच. म्हणजे ते ना गणपती आहे, घट आहे, पाऊस 100% येतो. पण करणार काय? आता बका 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 रानं मोकळी करायची आणि ज्वारी पेरायची. कारण का बाजरी झाली की ज्वारी पेरायची. काय ठिकाणी गहू करायचा. आपण सगळी ज्वारी पेरून चालत नाही. काय करायचं तुम्ही मालक? अगं आपल्याला गहू पण पाहिजे. 4-5 पोती गहू झाला पाहिजे. बरोबर आहे का नाही? ज्वारी पेरायची, काय मकई तुकडी करायची, तळ भरल की. आता काय माहिती तू खायला कमी करू नको. 4 दिवस खाली बजवे. अगं कालवण भाकरी घे. अगं येड्यावर करू नको. जरा खाल्लं तर आजार बरा होणार आहे. दुखणं बरं होईल का? काय येड्या काय करायला ती. बघा 4 घास शाबूत खाल्लं. अजून तुम्हाला सांगतो कसा सशक्तपणा यायचा. सगळा अशक्तपणा झालाय. माझं तर काय टक्कर चालना. मला तर इतका वैताग आलाय राव, बोलायचं काम नाही. खरं तर ही जनावर, शेरडण, मसरण आणि घरातली माणसं, जनावरण लयच कुठाना झालाय. पण आता तुम्हाला माहितीच आहे जनावर जित्राब शेतीवाडीतली पिकं पुन्हा मिळू शकते ती. पण एकदा जर माणूस निघून गेला तर पुन्हा मिळू शकतोय का? त्यामुळं माणसाला हाय तवर सेवा करावी लागते. दवाखाना करावा लागतोय. थोडं जरी दुर्लक्ष केलं तर पुन्हा भरून निघत नाही. लय टकुरे टेन्शन. बापूचं तर नुसतं डोळं लाल भडाक, डोकं आणि हातापायाचं गोळ इतकंही झालं बोलायचं काम नाही. आता त्याला पडदिशी दवाखान्यात न्यायचं, सलाईन लावायच्या, काय डॉक्टरने सांगितलं रक्त लगवी चेक करावं लागेल. आता मग नेमकं काय रिपोर्ट कळणार आहे. लय अवघड काम आहे. इतकं अवघड काम आहे बोलायचं कामच नाही. आणि काय झालं सांगू का, त्या रात्रीच मी जाणार होतो बापूला घेऊन. पण भानगड अशी झाली की ते गाडी आपण दुरुस्त करून आणली होती स्प्लेंडर, त्याची लाईटच लागना. रात्री दुधा सुद्धा अवघड झालं राव. मला तर काय ती बुलेट येत नाही. भावान केली दिली असती मला लगेचच, ती बुलेट चालवा येत नाही. शेजारचा पोरगा एक बोलवून घेतला आणि त्याच्या गाडीवर गेलो, दूध घालून आलो. आणि आपल्या गाडीला लाईट नसल्यामुळं बापाला तसंच घरातलं एक जुनं औषध होतं तीच पाजलं राव. करणार काय आता. उरक चल लवकर. पुन्हा दवाखान्यात पण लय गर्दी होती. माझ्या गर्दी आहे. दवाखान्यात गच फुल भरले. तर हे हवामानात बदल झाला का दवाखाना फुल, नंबरच येत नाही तर राव. करणार काय. लय टेन्शन आले राव माझ्या डोक्याला. माझं डोकं ही दगडानं आपटून घेऊ का असं मला झाले बघा.